संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एका आरोपीला आता जामीन मंजूर झाला आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कोण आहे तो आरोपी आणि त्याला जामिनावर का सोडला आहे? व्हिडिओत पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेचा राज्यभर तीव्र प्रतिसाद उमटला होता। यानंतर या घटनेचा मास्टरमाइंड असणारा वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला। सध्या तो तुरुंगात असून इतरही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या सर्व आरोपींवर मोकोका लावण्यात आला आहे। पण आता या प्रकरणातील एका आरोपीला जामीन मंजूर झाला आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या केल्यानंतर राज्यभर आंदोलने करण्यात आली होती। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात मोठे आरोप करत देशमुख कुटुंबियांच्या मागे ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि आक्रोश मोर्चे काढत या लढ्याला बळ दिले। या दरम्यान पोलिसांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींनाही अटक केली, पण अद्याप यातील एक आरोपी फरार आहे। त्या आरोपीलाही अटक करावी यासह न्यायासाठी संतोष देशमुख कुटुंबीय आंदोलन करतच आहे। दरम्यान आता या प्रकरणातील पहिला जामीन मंजूर झाला आहे। आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे। 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून सिद्धार्थ सोनवणे विरुद्ध पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे। यामुळे त्याचा नावाचा समावेश आरोपपत्रातून वगळण्यात आला आहे। यामुळे आता सिद्धार्थ सोनवणेला जामीन मंजूर करण्यात आला आहे। या प्रकरणातील पहिला जामीन हा मंजूर झाला आहे। मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडामुळे बीडसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली, तर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चेही निघाले। राज्य सरकारने या प्रकरणातील सीआयडी आणि एसआयटीची स्थापना करत 1800 पानाचं आरोपपत्र देखील दाखल केले। या आरोपपत्रातून वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे सीआयडीने म्हटलं आहे। ज्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी केली जाते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सुदर्शन गुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती। पण आता सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे।